ठेवायचा तसाच टाइमपास. Hello friends, next part of session in the freehand sketches is different types of nuts. Last session we have finished with square headed and hexagonal headed. Okay, so what are the different type of nuts? That is today's part of discussion. Dear friends, the basic features of the nut remains same overall, but in order to facilitate the operator or engineer, okay, some useful features are being added to the basic feature, and these particularly makes them all classified into different types of nuts. म्हणजे मला असं म्हणायचं मित्र की नट आणि बोल्ट ही असेंबली 100% क्लॅम्पिंगला वापरली जाते. टेम्पररी क्लॅम्पिंग आहे ते आपण रिमूव्ह पण करू शकतो. तर या क्लॅम्पिंग करण्याबरोबरच जो ऑपरेटर आहे, जो फॅसिलिटेटर आहे, तर त्याच्या दृष्टीनं किती ते सोयीचं होईल, कमीत कमी एफर्टमध्ये तो टाईट होईल किंवा लूज होईल, त्याचबरोबर मॅक्सिमम त्याला होल्डिंग फोर्स म्हणजे त्याला क्लॅम्प करणारा फोर्स हा मॅक्सिमम कशा पद्धतीनं त्याला दिला जाईल, बरोबर आहे की. आणि आपण तो ज्या ठिकाणी वापरणार आहे त्याचा उपयोग पण लक्षात घेऊ. अशा सगळ्या गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर टप्प्याटप्प्यानं ह्या बेसिक टाइप ऑफ नट बोल्ट मध्ये काही सुधारणा होत गेलेल्या आहेत आणि या सुधारणांवरती आधारित त्याचे हे टाइप्स आहेत. तुमच्या लक्षात आलं का? 100% जो टाइप आपण डिस्कस करणार त्याचा पर्टिक्युलर ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होत असतो आणि तो उपयोग होण्यापाठीमागं वापर करणाऱ्या लोकांच्या हे लक्षात आलं की नुसताच नट बोल्ट वापरण्यापेक्षा त्याला जर हे फीचर आपण अटॅच करून त्याचं डिझाईनच असं केलं आणि एक वेगळा टाइप ऑफ नट जर आपण डिफाईन केला तर ते आपल्या दृष्टीनं सोयीचं होणार आहे. तर असे सम स्पेशल फीचर्स ऍड होत झालेले जे नट्स आहेत ते आपण टाइप्स ऑफ नट्स मध्ये बघणार आहोत. त्यापैकी पहिला नट आहे तो फ्लॅंज नट आहे. आता फ्लॅंज याचा अर्थ आहे की जो नट असतो त्या नटच्या बॉटम सरफेसला, डॅटम सरफेसला एक आपण काय करायचा, मॅक्सिमम कॉन्टॅक्ट सरफेस प्रोव्हाइड करणारा एरिया त्याला द्यायचा, त्याला म्हणायचं फ्लॅंज. तुम्ही जर या फिगरला बारकाईने बघत असाल तर हा ऍक्च्युअली आपण शिकलेलो जो नट आहे हेक्सागोनल नटचा, बरोबर. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या हेक्सागोनल नटला खाली जर तुम्ही बघितला तर हा सर्कमफरन्सला प्रोव्हाइड केलेला एक बेस प्लेट दिल्यासारखा किंवा एक मोठी रिंग अशी पर्टिक्युलर थिकनेस असण्याची दिलेली ही जी रेषा सर्कमफरन्स जो तुम्हाला दिसतो तर तो तुम्ही इथं बघितलं तर इथं बाहेरचं वर्तुळ त्याला टॉप व्ह्यू मध्ये जे डिफाईन करते म्हणजे एक असं डिस्क घेतलेली आहे आणि त्या डिस्क वरती तुमचा जो हेक्सागोनल जो नट आहे तो नट इथं काय केला याच्यामध्ये प्रोव्हाइड केला. समजलं की? आता यामुळे काय होतंय तर मॅक्सिमम बिअरिंग सरफेस मिळते. मॅक्सिमम बिअरिंग सरफेस म्हणजे तुम्ही टाईट करायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या सरफेसवरती तुम्हाला टाईट करता त्या टाईटला तुम्ही जो नट लावला की विषय संपला. त्याच्यासाठी सेपरेट वॉशर वापरायची गरज आहे का? नाही. लक्षात आलं की नाही? म्हणून हा यूज लक्षात घेतला, याचं डिझाईन या पद्धतीने केलं. तर इथं तुम्ही बघितलं तर टॉप व्ह्यू मध्ये हे सर्कल दिसते आणि त्याचं इंटरप्रिटेशन फ्रंट व्ह्यू मध्ये आहे आणि हा जो सरफेस आहे हा सरफेस म्हणजे त्याला आपण फ्लॅंज असं म्हणतो. तर याला फ्लॅंज नट असं म्हणतात. त्याचं सेक्शनल रिप्रेझेंटेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. बाकी आतल्या पोर्शनला जो हेक्सागॉन काढायचा आहे, त्याच्यात सर्कल काढायचा आहे, त्यात हा थ्रेडेड इंडिकेशन आहे. तर हा पार्ट आपण कन्व्हेन्शनली मागच्या टाइप ऑफ मध्ये पण शिकलेलो आहोत. तर फ्युचर याच्यात ऍड झालेला आहे त्याच्या फ्लॅंज सरफेस आणि त्यामुळं एक्स्ट्रा और लार्ज बेरिंग सरफेस आपल्याला काय होतं त्याच्यामध्ये मिळतं. तर हा 2D मध्ये आहे. या पद्धतीने काढायचा. डायमेन्शन लक्षात घ्या 2.2D अँड दिस इज द D, दिस इज द डायमीटर आणि हा जो फ्लॅंज सरफेस आहे तो 0.25% ऑफ D. म्हणजे D जर तुम्ही 30 घेतला तर D त्याच्या 0.25% झाला म्हणजे 30च्या 25% म्हणजे 7.5 मिलीमीटर झालं जवळपास. तर 7.5 मिलीमीटरची हाईट यायला पाहिजे ही काळजी घ्यायची आणि हे खबरदारीनं अप्रॉक्सिमेटली प्रपोर्शनेटच आपण काढायचं आहे आणि प्रोजेक्शन्सला प्रोजेक्शन मॅच व्हायला पाहिजे. आता हा फ्लॅंज आहे म्हणजे ह्याचा डायमीटर जो आहे तो डायमीटर या बाहेरच्या सर्कलचा यायला पाहिजे. हे हेक्सागोनल नट आहे त्याचा सरफेस आला तर आपण बघितलं हे कसं काढलं ते. तर या पद्धतीने हा तयार व्हायला पाहिजे असं रिप्रेझेंटेशन आपल्याला त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. याच्यानंतरचा जो दुसरा नट आहे तो कॅप नट. आता कॅप नटला काय, रेग्युलर जो नट आहे हेक्सागॉन त्याच्या डोक्यावरती कॅप ठेवल्यावर म्हणजे याचा अर्थ या नट मध्ये जेव्हा बोल्ट इन्सर्ट होणार तर आपल्या लक्षात येतं का बघा की बोल्ट वर आपण नट चढवला की नट पुढे सरकतो आणि बोल्टचा पोर्शन पण बाहेर राहतो बघा काहीतरी आणि त्याच्यावर थ्रेड्स राहतात. काय राहतात त्याचं
थ्रेड्स राहतात. मग समजा एकदा वरचा असा टॉप सरफेस एखाद्या मशीनचा टेबल आहे असं समजूया, आणि त्या मशीनच्या टेबलला आपण खालनं बोल्टिंग केलेलं आहे, बोल्ट असा सरकवलाय, आणि बोल्ट जर सरकून त्या टॉप सरफेस मधनं वरती आला आणि तो वरती आलेल्या भागाला सुद्धा जर थ्रेड्स असतील आणि तो मशीनचा सरफेस वारंवार आपल्याला क्लीन करावा जर लागत असेल, तर हे जे एक्स्ट्रा आलेले प्रोजेक्शन जे आहेत ते आपल्याला कदाचित आपल्या क्लिनिंगच्या स्वीपिंगच्या ऑपरेशनला काय होतं, डिस्टर्बन्स क्रिएट करतात किंवा लागण्याची शक्यता सुद्धा असते गडबडीमध्ये ते पुसताना. तर ते होऊ नये म्हणून तर तो प्रोजेक्शन होणार आहे, बाहेर येऊ शकतो, पण त्याच्यावरती तो जो थ्रेडेड पोर्शन आहे तो त्याला कॅपनं जर कव्हर करण्यात आला असेल तर लागायचं काही शक्यता त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून मित्रहो, हा जो पोर्शन आहे हा कॅपचा पोर्शन आहे, आणि हा बघा हा इथं हा जो गाळा दिलाय तुम्हाला, या गाळ्यामध्ये हा जो सरकवलेला बोल्ट आहे तो सरकवलेला बोल्ट जाईल आणि त्याचा एंड पोर्शन हा बरोबर या गाळ्यामध्ये बसेल आणि हा कॅपनी काय होईल, प्रोटेक्ट होईल. तर अशा पद्धतीनं हा कॅप सरफेस असणार आहे. तर याच्यामध्ये काय होतंय, तर एंड ऑफ बोल्टला काय होतंय, तो पोर्शन जो आहे बाहेर आलेला तो कॅप असल्यामुळे आतनं गंजत पण नाही, कारण तो कव्हर होतो. दुसरी गोष्ट काय होते की लिकेज थ्रेड मधनं खाली होणारं जे लिकेज असेल शेवटी तो पेच आहे, हा तो कितीही टाईट केला तर त्याच्यातून होणारं खालचं जे लिकेज आहे हे लिकेज सुद्धा या कॅपमुळे काय होतं, स्टॉप होतं. तर कॅपची जी लेंथ आहे ती मित्र 1.5D+3 आहे आणि कॅपची हाईट जी आहे ती 0.5D आहे, बरोबर. आणि इथं तुमच्या लक्षात येईल की हा हीच असतो नेहमीप्रमाणे, हा जो इथं गाळा दिलाय ज्याच्यामध्ये मी म्हणतोय तुमचं की एक्स्ट्रीम जो शँक बॉडी आहे बोल्टची, तर त्याची जी एक्स्ट्रीम एंड आहे तो इथे येणार आहे. तो पोर्शन आपल्याला इथं लक्षात घेणार, तर इथं डी आणि हा 0.5D मध्ये अप्रॉक्सिमेटली निम्म्यावरती तो त्याच्यामध्ये मर्ज होतो. तर इथं बघा हे तुम्हाला माहित आहे, हेक्सागॉन हे सर्कल कळते, हा जो तुमचा आतला डायमीटर आहे त्याच्यात ही कंटिन्युअस लाईन आहे, त्याचं हे 3/4 सर्कल आहे. आतली डॉटेड लाईन म्हणजे कोर डायमीटर, त्याचं हे पूर्ण वर्तुळ आलेलं आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये झाल्या आहेत. आणि ही जी लाईन आहे, हा जो गाळा दिलेला आहे, ही जी लाईन आहे, या लाईनचं प्रोजेक्शन तुम्ही इथं काढलं, या लाईनचं प्रोजेक्शन इथं काढलं, तर हे तिसरं वर्तुळ तुम्हाला याचं आहे हे समजून घ्या. ही 3 वर्तुळ आहेत, पैकी 2 वर्तुळ या हेक्सागोनलचीच आपल्या बोल्टचीच आहेत, त्याचा कोर डायमीटर आणि थ्रेडेड डायमीटर या दोनची, आणि तिसरं वर्तुळ जे आहे ते हे असवायचं. अशा पद्धतीनं हा पोर्शन आपल्याला त्यामध्ये काय करायचा, डिस्क्राइब करायचा. तर उपयोग तुमच्या लक्षात आला असेल की जो थ्रेडेड पोर्शन आहे तो कव्हर झाल्यामुळे करोजन होत नाही, गंजत नाही तो भाग, किंवा लिकेज एखाद्या ऑइलचं त्याच्यामधून खाली होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट्स पण त्याच्यात रेअरली मिनिमाइज केलेले आहे. ओके, तर तिसरा जो टाइप ऑफ नट आहे तो डोम नट. आता ती जी कॅप होती ती तुमच्या लक्षात आलं असेल, ती रेक्टँग्युलर कॅप होती. आता त्या कॅपला डोम शेपनं कव्हर केला, डोम शेपनं केला म्हणजे राऊंडेड कॅप थोडक्यात घातली की हा झाला. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बेसिक फीचर जे आहे ते हेक्सागोनल नटचंच आहे. याच्यामध्ये ह्या गाळ्यातनं हा बोल्ट सरकला वरती, तर हा बोल्टचा कोपरा असतो, जो एंड असतो तो असा त्रिकोणी असतो, तर तो इथं दिसतो बघा, बरोबर. कसंही बघा ना तुम्ही, कुठलाही नट जर तुम्ही काढला त्याची ही जर शँक बॉडी असेल तर याच्यामध्ये हा स्क्रू असेल तर आपण हा ट्रायंगल काढतो का नाही, म्हणजे बॉटम सरफेस आहे, तर तो इथं अकोमोडेट होण्यासाठी हा शेप तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर हे बघा, हे हेक्सागॉन, त्याच्या आतलं सर्कल, हे 2 सर्कल तुम्हाला माहिती आहे. 3/4 सर्कल म्हणजे याचा डायमीटर आहे, आणि हा कोर डायमीटर जो आहे तो त्याचा आतला पूर्ण डॉटेड आलेला आहे, आणि पुन्हा याच्यामध्ये हा जो गाळा मिळतो त्याला, त्या गाळ्याचं वरचं सर्कल आहे, आणि ते सर्कल आपल्याला पूर्ण डॉटेड लाईन द्यायचं. तर हा जो आहे डोम नट आहे, हा स्फेरिकल शेप मध्ये वरती टॉप सरफेस त्याचा दिलेला आहे. त्याचंही इंटेन्शन तेच आहे, करोजन अवॉइड करणं, लिकेज अवॉइड करणं, किंवा चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट काय करणे, मिनिमाइज करणे. यामध्ये हा डायमीटर डी आहे, आणि डोम जो आहे तो डोम याची जी हाईट आहे ती हाईट आहे 0.5D, आणि हा जो डी आहे तो तुमचा काय आहे, डायमीटर आहे. लक्षात आलं. तर अशा पद्धतीचा जो नट आहे त्याला म्हणायचं डोम. डोम म्हणजे लक्षात येते हा जो शेप आहे राऊंडेड शेप, त्याला म्हणायचं डोम, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं. यानंतरचा आहे तो कॅप्स्टन नट. आता ह्या कॅप्स्टन नटचा जो सिलेंड्रिकल फेस असतो भोवत्यानं, तर त्या सिलेंड्रिकल फेस वरती, कर्व्ड सरफेस वरती त्या सगळ्या होल्स प्रोव्हाइड करतात. लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये काय बसतात, त्याचे स्पॅनर्स बसतात, बरोबर. आता ते स्पॅनर्स असतात म्हणजे ते जे पाणी असतात, तर ते तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही कधीतरी प्रसंग आला असेल तर तुम्हाला ॲलन की नावाचा प्रकार लक्षात असेल. तर ॲलन की नावाची जशी की असते तशा पद्धतीने ह्या स्लॉटेड होलमध्ये कीज घालून त्याला काय केलं जातं, टाईट केलं जातं. म्हणजे त्याचे फेसेस तुम्हाला
आवळायला दिलेले आहेत ते फेसेस आता स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर फेसेस नाही आहेत, आता काय आहेत सिलेंड्रिकल फेस आहेत. आणि सिलेंड्रिकल फेस वरती जर त्याला टाइटनिंग करायचं असेल सिलेंड्रिकल फेसला, तर सिलेंड्रिकल फेस हा रेग्युलर स्पॅनर मध्ये जर तुम्ही पकडायचा प्रयत्न केला तर कॉन्टॅक्ट सरफेस जास्त न मिळाल्यामुळे तो होल्ड होत नाही, त्याच्यावरती तो स्लिप होतो. आणि ते होऊ नये म्हणून काय केलं जातं, अशा पद्धतीने सर्कमफरन्स वरती हे 0 सर्कल्स तुम्हाला जे दिसतात ते होल्स त्याला प्रोव्हाइड केले आणि त्याच्यात कीज घातल्या जातात आणि त्या कीजने त्याला काय केलं जातं, टर्न करून आवळलं जातं. तर अशा पद्धतीचा नट आहे. दिस टाइप ऑफ नट इज इन द फॉर्म ऑफ सिलेंडर विथ होल्स ड्रिल्ड इन द कर्व्ड सरफेस असं म्हटलंय. These holes can be used to turn the nut by placing the Tommy bar in it. Tommy bar. आता ह्याला टॉमी बार म्हणजे ट्रकच्या टायरच्या पंक्चरला काढतात तो टॉमी बार विचारात घेऊ नका. छोटे छोटे सिलेंड्रिकल काय असतात, टॉमी बार्स असतात, ते त्याच्यात इन्सर्ट करून त्यानं तो टाईट करायचा. शक्यतो क्लॅम्पिंग फोर्स जिथं कमी लागणार आहे, लक्षात आलं, किंवा जिथं वर्किंग फोर्सेस हे कमी असतात त्या ठिकाणीच याला काय केलं जातं, यूज केलं जातं. तर इथं तुमच्या लक्षात येईल की 3 होल्स जरी फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत असते तर ऍक्च्युअली त्याला 6 होल्स आहेत आणि ह्या सर्कमफरन्स वरती 6 होल्स असतात. म्हणजे अल्टरनेटली आपण याच्यात घालून त्याला काय करतो, ऍड करतो. हा जो आहे हा पॉइंट 2D ठेवायचा आहे. हा डायमीटर टोटल D आहे, त्याचा लेंथ त्याची 1.8D तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या होलचा डायमीटर जो आहे तो 0.2D आहे. हा सर्कमफरन्स वरती असल्यामुळे होल 360 डिग्री 6 अँगल मध्ये डिवाइड होते, त्यामुळे 60 डिग्री वरती एक टाकायचा. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने तो टाकायचा. यापासून हा 60, यापासून हा 60, यापासून हा 60, 60, 60 अशा पद्धतीने सर्कमफरन्स वरती सर्क्युलर होल्स ड्रिल केले जातात की जे टॉमी बारनं काय करायचं, तो नट टाइट करायचा. तर अशा पद्धतीचा नट आहे तो कॅप्स्टन नट, तुम्ही 3D मध्ये इथं बघू शकता. ओके, नेक्स्ट जो आहे तो रिंग नट आहे. कुठला आहे, रिंग नट. आता रिंग नटला या सर्कमफरन्स वरती, बरोबर आहे की नाही, सिलेंड्रिकल प्रोजेक्शन्स द्यायचे आणि त्याच्यात व्हर्टिकल स्लॉट्स ठेवायचे आणि त्याला म्हणायचं रिंग नट. रिंग म्हणजे लक्षात आलं का, बघा हा सर्कमफरन्स आहे, प्रोजेक्शन एक्स्ट्रा प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आणि त्याला हे स्लॉटिंग ठेवलं, व्हर्टिकल स्लॉट्स ठेवलं. तुमच्या लक्षात आलं का, याला लूज करायचं असेल तर या स्लॉट मध्ये स्पॅनर लावायचा आपण आणि स्पॅनरला जस्ट आपण काय करायचं, हॅमरनं फोर्स लावायचा. म्हणजे त्याला ठोकलं की आपण त्या स्लॉट मधनं तो लूज 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 होत जातो आणि मग तो काढता येतो. म्हणजे सेम आहे, सिलेंड्रिकल सरफेसेस जर असेल तर त्या ठिकाणी स्पेशली मला इथं सांगावं असं वाटतं की जिथं जिथं प्रोजेक्टेड सरफेस हा खूप कमी असतो, म्हणजे तुम्ही जर ह्याची हाईट बघितली तर हाईट किती आहे बघा, फक्त 1.5D 0.5D. तर अशा पद्धतीच्या ठिकाणी म्हणजे थोडासाच भाग जेव्हा नटनी सर्कमफरन्स त्याचा टाईट करण्याचा पोर्शन अवेलेबल होतो तर त्यावेळेस इथं काय केलं जातं, रिंग नट. जनरली खूप कमी सेक्शन असणारे रिंग नट असतात आणि जे आपण काय करू शकतो, स्पॅनर आणि हॅमरच्या माध्यमातून या स्लॉट मध्ये त्याला ठोकून काय करू शकतो, लूज करू शकतो. याच्या प्रोजेक्शन्स मध्ये तुम्ही बघत असाल तर हे जे 2 पॉइंट आहेत, या 2 पॉइंट हे सर्कल आलेला आहे. आता जो कोर डायमीटर जो आहे, हे 2 डॉटेड लाईन, ह्या 2 आणि ह्या 2 डॉटेड लाईन चे हे 2 लाईन्स आलेले आहेत, बरोबर. आणि हा जो बाहेर इकडे भाग आलाय, हा इकडून इकडे इकडून इकडं आणि हा इकडून इकडे, हा जो रेक्टँगल दिसतो ही रिंग आहे आणि ह्या रिंगचं प्रोजेक्शन इथं आलेलं आहे आणि त्याला बरोबर अँग्युलर स्लॉट 60 डिग्रीला त्याच्यामध्ये देण्यात आलं. या स्लॉट मधली जी विड्थ आहे ती 0.2D दिलेली आहे मित्र आणि त्या पद्धतीने हे 6 सर्कमफरन्स वरती स्लॉट दिलेले आहेत, बरोबर आहे. सो दिस नट इज इन द फॉर्म ऑफ अ रिंग, त्यामुळे तो थोडासा हाईटला काय असतो, खूप कमी असतो. ओके, अँड द रिंग इज प्रोव्हाइडेड विथ द स्लॉट्स. ओके, स्लॉट्स इन द कर्व्ड सरफेस फॉर द स्पेशल सी स्पॅनर. तर त्याला स्पॅनरही असतो, सी स्पॅनर, किंवा मी तुम्हाला म्हटलं तसं स्पॅनर आपला हे स्क्रू ड्रायव्हर आणि हॅमर या पद्धतीने आपण ते ठोकून पण काढू शकतो. आणि हे जनरली युज्ड इन पेयर्स. अशा पद्धतीचे जे नट आहेत ते जनरली दोज आर युज्ड इन पेयर्स, वन नट ऍक्टिंग एज अ लॉक नट फॉर द अदर. एकमेकावरती बसतात आणि वरचा नट हा खालच्याला हलू नये म्हणून काम करणारा एक लॉक नट म्हणून काय करत असतो, काम करत असतो. आणि जनरली युज्ड इन दिस टाइप ऑफ नट्स आर युज्ड इन द माउंटिंग ऑफ बेरिंग्स. बेरिंग लावल्यानंतर त्या बेरिंगच्या माउंटिंग वरती क्लॅम्प करण्यासाठी हा रिंग नट शक्यतो काय केला जातो, प्रिफर करतो. तर याचं ही 2 डायमेन्शनल ड्रॉइंग विथ प्रोजेक्शन टू प्रोजेक्शन तुम्हाला मॅच करायचं आहे. तर हे कुठलं तरी वेगळंच काढलंय, खालचंच कुठलं वेगळं काढलंय असं नाही मित्र. हे जे काढलंय ह्याचं प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन इथं आहे. याच्या 2 डॉटेड लाईनशी रिलेटेड हे 2 सर्कल आहेत, एक 3/4 आणि एक कंटिन्युअस. हे सर्कल म्हणजे हाय डायमीटर, सॉरी हाय हा पोर्शन आहे, म्हणजे तो किती आहे तुम्हाला सांगू का, बाहेरचा 1.5D आहे. आणि हे जे बाहेरची जी रिंग दिली
दिली आहे ती 1.8D ची काढलेली आहे. त्यामुळे याचं प्रोजेक्शन आणि याचं प्रोजेक्शन, या प्रोजेक्शन लाईन्स इथं दिसल्या पाहिजे. दोन व्ह्यू जेव्हा काढतात तेव्हा एका व्ह्यू वर दुसरा व्ह्यू काढतात, त्यामुळे प्रोजेक्शन लाईन्स दिसायला पाहिजे. यानंतरचा जो नट आहे तो विंग नट. हा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एकदा डिस्कशन्स मध्ये की पूर्वी रॉकेटचे जे स्टो यायचे, पितळी स्टो किंवा लोखंडी स्टो, तर त्याच्यामध्ये रॉकेल भरायला जो टँक असायचा त्याच्यावरती बसवलेला जो नट असायचा तो नट म्हणजे विंग नट आहे. किंवा तुम्ही अगदी बारकाईनं बघितलं असाल तर पूर्वी कंडक्टरांच्याकडे जे तिकीट्स असायचे आणि त्या तिकिटाच्या बंचला वरती त्या स्क्रूला लावलेले जे नट असायचे ते नट म्हणजे हे विंग नट आहे. आता तिकीट सुद्धा तुम्हाला डिजिटल प्रिंट मध्ये मिळतं मित्र, त्यामुळे हे आता बघायला मिळलं, पण त्या काळात म्हणजे आवळायला सोपं जाणारे त्याला कान प्रोव्हाइड केलेले आहे. हे विंग्स आहेत त्याचे, हे दोन कान आहेत, बरोबर. तर हे कान, हे दोन विंग्स. आणि हा जो शेप आहे हा त्याचा शेप कसा आहे बघा, तर हा टेपर्ड शेप आहे, ट्रॅपेझॉइडल शेप आहे. आणि मग त्याच्यामध्ये हा काय होतो बसतो. हे दोन कान आहेत, त्याचा टॉप व्ह्यू हा म्हणजे हे दोन स्ट्रेट लाईन्स आलेले आहेत. हा पण तुमचा कोअर डायमीटर, हा तुमचा पिच डायमीटर. त्याच्यानंतर जे सर्कल आहे ते म्हणजे ह्या दोन पॉइंट मधून आलेले प्रोजेक्शन्स आहेत. टॉप सरफेस त्याचा हे सर्कल आहे आणि याचा बॉटम सरफेसचा हे सर्कल. अशा पद्धतीने हे सगळे प्रोजेक्शन्स तिथं मॅच व्हायला. सो दिस नट हॅज टू प्रोजेक्शन्स by which the nut can easily be operated by the thumb. मॅन्युअल प्रेशर ना मॅन्युअल फोर्स न तो काय करतो, क्लॅम्प केला तरी आपण टाईट करू शकतो. सच नट कॅन बी यूज्ड वेअर फ्रिक्वेंटली ऍडजस्टमेंट इज रिक्वायर्ड. सारखं टाईट लूज झालं टाईट करायचं तर फ्रिक्वेंट ऍडजस्टमेंट साठी याला वापरतात. शक्यतो हॅक्सॉ बघितलं असेल तुम्ही, हॅक्सॉ, तर हॅक्सॉला सुद्धा हा विंग नट काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यानंतरचा जो आहे तो मित्र नर्लिंग नट आहे. म्हणजे याचा जो सिलेंड्रिकल सरफेस आहे त्याच्यावरती नर्लिंग प्रोव्हाइड करायचं. नर्लिंग हे नावाचं एक टूल आहे की त्यांना आपण काय करतो, त्याच्या सर्कम्फरन्स वरती असे चौकडे पाडतो बघा, असे चौकडे पाडतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल शंकरपाळी करताना आपण पीठ पसरल्यानंतर जी असेल चक्री फिरवतो बघा आणि त्याच्यात असे ट्रँगल फॉर्म करतो, तसे मेटॅलिक सरफेस वरती अराउंड द सर्कम्फरन्स हे काय करायचे, प्रोव्हाइड करतो. तर यामुळे काय होते, ग्रिप मिळते. यामुळे काय होते, ग्रिप मिळते. आणि तो ग्रिपनं आपण काय करू शकतो, त्याला काढू शकतो. नसेल तर तो पॉलिश सरफेस तसाच ठेवला तर किती हाताने काढायचा प्रयत्न केला तरी तो निघणार नाही, कारण तो सटकणार. तर याला म्हणतात नर्लिंग प्रोसेस. नर्लिंग नावाचं टूल असतं, त्यांना हे सेरेशन्स याच्यावरती दिले जातात. याचा हाईट आहे 0.8D. याची सुद्धा हाईट खूप कमी असते. मॅन्युअल फोर्सनं सुद्धा हा रिमूव्ह होऊ शकतो. आणि याचे टॉप याचे चॅम्फर्ड फेस आहे 45 डिग्रीला. 0.1D चं डिस्टन्स ठेवून चॅम्फर आहे. आणि अशा पद्धतीने त्याचा टॉप व्ह्यू इथं काढलेला आहे. ऍक्च्युली ह्या दोन रेषा आहेत, आत पण ह्या दोन सर्कल्स आहेत, पण ह्या डार्क झालेल्या आहेत प्रोजेक्शनमध्ये. चॅम्फर आल्यामुळे टॉपची एक आणि बॉटमची एक, या दोन सरफेसच्या दोन आणि या दोन येतात. दिस नट इज नर्लिंग इज प्रोव्हाइडेड ऑन द सर्कम्फरन्स ऑफ नट व्हिच प्रोव्हाइड्स द फर्म फ्रिक्शनल ग्रिप. आपल्याला ग्रिप मिळते त्यानं आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, नटला ऑपरेट करू शकतो थंब किंवा फिंगर. म्हणजे आपण आपल्या बोटाने सुद्धा काय करू शकतो, त्याला टाईट करू शकतो आणि बोटाने सुद्धा त्याला काय करू शकतो, लूज करू शकतो. लक्षात आलं. पूर्वी नेहरू शर्टची तुम्ही बटणं बघितलं असाल तर त्या बटनांना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्या हाताने त्याला फिरवता यावं म्हणून त्याला सेरेशन्स पाडलेले असायचे, खाची पाडलेले असायचे. असाच पर्पज इथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला इथे हाफ सेक्शनल व्ह्यू आहे. हाफ सेक्शनल व्ह्यू असल्यामुळे इकडचा सगळा भाग नर्लिंग मध्ये दाखवलाय. हा अर्धा शिल्लक राहिला म्हणजे ह्यातला आपला डायमीटरचा अर्धा पोर्शन आणि ही बॉडी आहे मेटॅलिक सरफेस. अशा पद्धतीने हा जो आहे हा नर्लिंग नट आहे. तर मित्र हे सगळे नट्स आपल्याला दोन व्ह्यू मध्ये परीक्षेमध्ये अंडर द टायटल नट्स काय करायला शिकावे लागतात. ओके, यानंतरचा पार्ट आपण बघूया वॉशर्स. आता वॉशर हा सिलेंड्रिकल पीस ऑफ मेटल पीस आहे. सिलेंड्रिकल पीस आहे तो, बरोबर आहे, आणि त्याला होल असतो. जनरली नट आणि बोल्टच्या असेंब्लीमध्ये वॉशरचा उपयोग केला जातो कारण जिथं क्लॅम्पिंग फोर्स असतो जास्त, तो जो कॉन्टॅक्टिंग सरफेस जो असतो तो बायपार्ट करण्यासाठी किंवा सेपरेट करण्यासाठी मध्ये वॉशर असतो. त्यामुळे खराब झाला तर वॉशर होतो, पूर्ण नट आणि बोल्टचे थ्रेड्स काय होत नाहीत, खराब होत नाहीत. त्यामुळे सॅक्रिफाईस करण्यासाठी सगळ्यात पहिला खराब होण्यासाठी वापरतात तो म्हणजे वॉशर. आणि हा वॉशर आपण इझिली रिप्लेस करू शकतो, त्याचं कॉस्ट पण कमी असतं, इन्स्टेड ऑफ रिप्लेसिंग द होल नट अँड बोल्ट असेंब्ली. ओके, तर त्याच्यामध्ये स्मूथ बेरिंग सरफेस मिळतो त्याच्यामुळे फॉर द नट. ओके, अँड डिस्ट्रीब्यूट द टाइटनिंग फोर्स युनिफॉर्मली. त्याचं दुसरं काम काय आहे की जो टाइटनिंग फोर्स आहे तो युनिफॉर्मली त्या सरफेस वरती काय करतो, तो डिस्ट्रीब्यूट करतो अंडर बोल्टेड जॉईंट्स. म्हणजे जिथं जॉईंट केलाय तिथं त्या ठिकाणी. इट ऑल्सो प्रिव्हेंट द नट फ्रॉम कमिंग इनटू द मेटल. नट सुद्धा तो कट होऊन मेटल मध्ये जायचा जो
प्रोसेस आहे नटची घुसण्याची मेटलमध्ये, ती प्रोसेस वॉशरमुळे काय होते, विथस्टँड होते अँड दस इट प्रिव्हेंट्स द नट फ्रॉम डॅमेजिंग द मेटल सरफेस. म्हणजे थोडक्यात नटचं डॅमेज करायचं जे काम आहे ते अवॉइड करायचं पूर्णपणे काम करून करतो तर वॉशर करतो. ओके, द डायमेन्शन्स ऑफ वॉशर्स आर ऑल्सो स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ द डायमीटर. याचे डायमेन्शन सुद्धा इन टर्म्स ऑफ डायमीटर काय केलं जातं, दिले जातात. तर हे त्याचे टाइप्स आहेत. त्यामध्ये प्लेन वॉशर आहे डी, याची लेंथ दिली 2D+3 आणि अशा पद्धतीनं यातला कुठलाही एक तुम्ही काढला तर चालतो मित्र. टाइप आहे प्लेन वॉशर, चॅम्फर्ड वॉशर, सिंगल कॉइल स्प्रिंग वॉशर म्हणजे ओपन एंडेड मधनं कट असतो तो, आणि शेवटचा जो आहे तो डबल कॉइल स्प्रिंग वॉशर. तर कोणताही एक वॉशर तुम्हाला जर टाइप मध्ये विचारलं तर तुम्ही फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये काढू शकता. फिगर्स यांच्या सेल्फ जस्टिफाय होणारे आहेत. तर तुम्हाला ह्याच्या PDF फाइल्स मी शेअर करणार आहे. त्या PDF फाईल मध्ये तुम्हाला बघून हा कशा पद्धतीने काढला जातो हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने मित्र हे जे डिफरंट टाइप्स ऑफ वॉशर्स आहेत त्याचंही पर्टिक्युलर ऍप्लिकेशन ज्या त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ नट्स अलॉंग विथ वॉशर्स हा आजच्या पार्ट मध्ये आपल्याला सेशन मध्ये डिस्कशनचा पार्ट होता. ओके, थँक्यू व्हेरी मच.